प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. शालोम. येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण हे अतिशय क्लेशदायक व त्रासदायक असे होते. येशूला अटक केल्यानंतर त्याला फार कठोरपणे मारहाण केली होती. त्याला 39 फटके मारण्यात आले होते आणि त्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. डोक्यांवर काट्याचा मुकुट ठेवण्यात आला होता व यहुद्यांचा राजा म्हणून त्याला अपमानित केले गेले. अवजड असा वधस्तंभ त्याला पाठीवर घेऊन वाहावा लागला आणि गुलगुथा म्हणजेच कवटी म्हटलेल्या जागी येशूला 2 चोरांच्या मध्ये वधस्तंभावर खिळण्यात आले. त्याचे हात व पाय लोखंडी खिळ्याने वधस्तंभावर खिळले होते आणि त्याने पहिला क्षमेचा उद्गार उच्चारला आहे. नंतर दुसऱ्या चोराला तारणाचे आणि स्वर्गीय जीवनाचे अभिवचन त्याने दिलेले आहे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त तिसरा उद्गार बोलत आहे. हा जो उद्गार आहे तो ममतेचा शब्द आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यांवर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्यांना म्हटले, पहा ही तुझी आई. आई त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. येशूच्या संपूर्ण देहातून रक्त सांडत होते आणि येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदालिया ह्या उभ्या होत्या. येशू हा पूर्ण मानवी देह धारण करून या भूतलावर जन्मला. मरिया योसेफ नावाच्या मनुष्याशी तिचं वाग्दान झालेलं होतं आणि मरिया ही कुमारी होती. ती अतिशय पवित्र होती, धार्मिक होती आणि गॅब्रियल देवदूताला देवाने तिच्याकडे पाठवले. देवदूत मरियाकडे गेला व म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. ती अत्यंत भयभीत झाली. देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. तू पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती होशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. ह्या ज्या मरियेने येशूला जन्म दिलेला होता, त्याला लहानाचे मोठे केलेले होते, त्याचे पालन पोषण केलेले होते आणि तोच तिचा बाळ आज त्या वधस्तंभावर मरणाच्या यातना भोगत आहे व त्याची आई मरिया त्या ठिकाणी रडत आहे. त्या वधस्तंभाजवळ, त्या वधस्तंभाच्या खाली ती शांत अशी उभी आहे. ती आपल्या पुत्रासाठी हतबल झालेली आहे. तिचे हृदय पिळवटून गेलेले आहे. आपल्या मुलाच्या वेदना ती पाहू शकत नाहीये. लूक कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 35व्या वचनाच्या उत्तरार्धात लिहिलेला आहे, आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. खरंच या वचनानुसार आज मरियेच्या जीवातून तलवार भोसकली आहे. अशी तिची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. प्रियानो, तिचं लेकरू आज त्या वधस्तंभावर अतिशय वेदनेचं मरण सोसत आहे आणि मरिया त्या ठिकाणी काहीच करू शकत नाहीये. ती त्या ठिकाणी शांत अशी उभी आहे. येशू ख्रिस्त क्रूसावर प्रचंड वेदनेत आहे, पण तरी सुद्धा तो आपल्या आईला विसरला नाही आणि तो आपल्या शिष्य योहान त्याच्याकडे पाहून म्हणत आहे, बाई, पहा हा तुझा पुत्र व पहा ही तुझी आई. येशूचे प्रेम
केवळ शब्दामध्ये नाही तर कृतीतून देखील व्यक्त होत आहे. त्याने त्याच्या आईची देखभाल करण्याची जबाबदारी योहानावर सोपवली आहे. कारण योहान हा येशूचा आवडता शिष्य होता आणि येशूची योहानावर अधिक प्रीती होती आणि म्हणून आपल्या आईची देखभाल कोण करणार म्हणून त्यांनी योहानाची निवड केलेली आहे आणि आपल्या आईची जबाबदारी त्यांनी योहानावर सोपवलेली आहे. आईविषयीची काळजी आणि आईबद्दल असलेले हे त्याचे प्रेम हे सर्वोच्च उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या जगामध्ये कोणतंच प्रेम आईच्या प्रेमा इतकं पवित्र नसतं, निस्वार्थ नसतं. या जगामध्ये अनेक नाती आहेत, परंतु आईचं प्रेम हे इतकं पवित्र आणि निस्वार्थ असतं प्रियांनो, की तिच्यासारखं प्रेम दुसरं कोणीच आपल्यावर करू शकत नाही. जेव्हा येशूवर दुःखाचं ओझं होतं तेव्हा स्वतःच्या यातना दूर ठेवून त्याने आपल्या आईची काळजी घेताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. यावरून आम्हाला असे समजते की आज आम्ही आमच्या जगिक गोष्टीमध्ये कितीही व्यस्त असलो, आम्ही स्वतः संकटात असलो तरी आपल्या आईवडिलांना विसरू नये. कित्येक वेळा मुलं त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या पती पत्नीमध्ये आणि आईवडिलांमध्ये ते अतिशय गुरफटलेले असतात, परंतु यावेळेस त्या लेकरांनी आपल्या आईवडिलांना विसरू नये. स्वतः संकटात जरी असले तरी देखील आईवडिलांना विसरू नये, हे उत्तम उदाहरण प्रभूने त्याच्या या उद्गारातून दिलेलं आहे. आईवडिलांची सेवा करणे आणि काळजी घेणे हेच आपले खरे कर्तव्य आहे. येशूचा योहान हा शिष्य त्याचा आवडता शिष्य होता आणि त्याच्यावर येशूची जी अधिक प्रीती होती म्हणून येशूने योहानाकडे पाहिलं आणि म्हटलेलं आहे की ही तुझी आई, म्हणजे आता तू तिची काळजी घे. आणि येशूने त्याच्या आईची जबाबदारी आता संपूर्ण योहानावर सोपवलेली आहे. येशूला माहीत आहे की योहान हा आपल्या आईची योग्य ती काळजी घेईन आणि हे जे नातं आहे हे प्रेमातून निर्माण झालेलं नातं आहे. आपलं नातं हे केवळ भावनिक नसावे तर जबाबदारीने भरलेले असावे. ज्यावेळेस आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतो त्यावेळेस त्या नात्यामध्ये प्रेम असावं, ते नातं फक्त भावनिक नसावं तर आईवडिलांविषयीची पूर्ण जबाबदारी त्या नात्यामध्ये असावी आणि ते कर्तव्य आपण पार पाडणार असं आपलं ते नातं पाहिजे प्रियांनो. या तिसऱ्या उद्गारामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी एक आध्यात्मिक कुटुंबाची स्थापना झालेली आहे. विश्वासाच्या आधारे आणि प्रेमाच्या आधारे एक नवीन आध्यात्मिक कुटुंब त्या ठिकाणी स्थापलं गेलेलं आहे. ख्रिस्ती मंडळी किंवा चर्च, विश्वासणारे भाऊ बहिणी हे एक आध्यात्मिक कुटुंब आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ती मंडळी किंवा चर्च किंवा जे विश्वासणारे बंधू भगिनी असतात हे सुद्धा एक आध्यात्मिक कुटुंब असतं आणि या कुटुंबामध्ये बंधू भगिनी किंवा माता पिता यांची सेवा करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असतं. ज्यांना कोणाचाच आधार नाही त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणं गरजेचं आहे. त्यांना प्रेम देणं गरजेचं आहे, त्यांना आधार देणे आणि त्यांची सेवा करणे हे कार्य आज आम्ही केलं पाहिजे. आणि प्रभूने हेच कार्य आम्हाला वधस्तंभावरून शिकवलेलं आहे. असे काही व्यक्ती असतात प्रियांनो की त्यांना कुणाचाच आधार नसतो. ह्या ज्या व्यक्ती असतात त्या केवळ निराधार असतात, त्यांना कुणाचं तरी प्रेम पाहिजे असतं आणि अशा व्यक्तींसाठी आम्ही त्यांचं आधार बनणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना जे काही लागेल ते आम्ही पुरवलं पाहिजे आणि अशा प्रकारे हे एक आमचं आध्यात्मिक कुटुंब निर्माण होतं. ही जी मंडळी आहे
ही मंडळी म्हणजे एक आध्यात्मिक कुटुंब आहे आणि प्रभूने हेच आध्यात्मिक कुटुंब या ठिकाणी त्याची स्थापना केलेली आहे. योहानाला त्याच्या आईची म्हणजे मरियेची जबाबदारी दिलेली आहे आणि योहानाने ती स्वीकारलेली आहे. हे एक नवीन आध्यात्मिक कुटुंब त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. प्रियांनो, येशूची आई मरिया त्या वधस्तंभाच्या जवळ तिथे खाली उभी होती. आपण तिच्याबद्दल आज विचार करूया. प्रियांनो, एक आई म्हणून तिच्या हृदयात किती वेदना होत असतील, तिला किती मानसिक त्रास होत असेल. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खिळलं गेलेलं आहे, त्याच्या हातामध्ये दोन्ही हातांमध्ये 2 खिळे टोकलेले आहेत, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकलेले आहेत, त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट घातलेला आहे, त्याची थट्टा चालवलेली आहे, त्याच्या तोंडात चपराका मारलेल्या आहेत, त्याच्या चेहऱ्यावर लोक थुंकलेले आहेत. इतकी अपमानास्पद वागणूक प्रभू येशूला त्या वधस्तंभावर दिलेली आहे आणि हे पाहून एका आईला किती मानसिक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत असेल. ती येशूच्या त्या दुःखामध्ये सहभागी झालेली होती आणि तरी सुद्धा ती शांत राहिली. तिचा विश्वास त्या ठिकाणी कुठेच दळमळलेला नाही. प्रियांनो, या दृश्यातून आम्ही काय शिकावं? आम्ही देखील संकटामध्ये देवावर विश्वास ठेवायला हवा. सर्वात प्रथम ज्या वेळेस मरियेला गॅब्रिएल देवदूत भेटला आणि तो म्हटला की मरिये, भिऊ नकोस, कारण तू पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव ठेव. त्यावेळेस पण मरिया घाबरली होती, ती भयभीत झालेली होती, परंतु तिला देवदूत म्हटला, मरिये, भिऊ नकोस. आज तिची समाजामध्ये किती अवहेलना त्या काळामध्ये झालेली असेल, परंतु योसेफाने तिला सोडलं नाही आणि ते नावनिशी लिहिण्यासाठी गेलेले आहेत आणि मग त्या ठिकाणी त्यांनी येशूला जन्म दिलेला आहे. ही जी मरिया आहे, ही जरी पवित्र असली, धार्मिक असली, पण तिने तिच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना तोंड दिलेलं आहे आणि आता हे सुद्धा, या संकटात सुद्धा ती परमेश्वरावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी उभी आहे. प्रियांनो, आज मरियेसारखं धैर्य आमच्यामध्ये पाहिजे, ज्या धैर्यानं ती त्या ठिकाणी उभी राहिली आणि म्हणून बायबलमध्ये वचन लिहिलेलं आहे की सर्व पिढ्या तिला धन्य म्हणतील. आज ते धैर्य आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आम्ही संकटात धैर्याने उभं राहणं हीच खरी भक्ती आहे, हे या मरियेद्वारे आज आम्हाला शिकायला मिळतं. प्रियांनो, आज जगामध्ये काय परिस्थिती आहे? आज अनेक वृद्धाश्रम बांधले गेलेले आहेत. आपण पाहतो की पूर्वी कुठेच वृद्धाश्रम नव्हते. प्रत्येक ठिकाणी कुटुंबामध्ये आणि एकत्रित कुटुंब पद्धती होत्या आणि त्या ठिकाणी आजी आजोबा, आई वडील, काका काकू आणि सर्व चुलत बहीण भावंड सर्व एकत्र राहत असत. पण आज काय परिस्थिती झालेली आहे? आज सगळीकडे विभक्त कुटुंब झालेले आहेत. आई वडील आणि लेकरं, आजी आजोबा कुणालाच नकोत. जे मोठे लेकरं आहेत त्या लेकरांना आपले वृद्ध झालेले आई वडील आता नको आहेत आणि त्यांना घरामध्ये त्यांना त्रास असं वाटत आहे. आपले वृद्ध आई वडील जर घरात असतील तर मुलांना त्यांचा त्रास होत आहे आणि म्हणून हे मुलं आई वडिलांना आता वृद्धाश्रमात टाकत आहेत. सुनेंना सासू आणि सासरे घरात नको आहेत. प्रियांनो, आजची ही सत्य परिस्थिती जगामध्ये आहे आणि म्हणून आज इतके वृद्धाश्रम झालेले आहेत आणि मग वृद्धाश्रमामध्ये टाकून हे मुलं जबाबदारी पार पाडत आहेत. येशूने आपल्या आईची काळजी घेतली, तशी आपणही शेवटपर्यंत कुटुंबाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. काळजी घेणं म्हणजे केवळ शारीरिक नाही तर भावनिक काळजी देखील घेणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या आईवडिलांची फक्त शारीरिक काळजी नाही की त्यांना वेळच्या वेळी जेवण द्यायचं, औषधं द्यायचे आणि मग जे ते आपापल्या मोबाईलमध्ये मग्न, आपापल्या
खोल्यांमध्ये जाऊन मग्न आई वडिलांसंगती बोलण्यासाठी कुणीच लेकरं नाहीत. आणि म्हणून आम्हाला आई वडिलांची भावनिक काळजी देखील घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो, आपली जबाबदारी टाळू नका, तर ती स्वीकारा. आत्मिक कुटुंब देखील आपण जपलं पाहिजे. ज्यांना कुणीच नाही त्यांच्यासाठी तुम्ही कुणीतरी असे व्हा प्रियांनो. ज्याप्रमाणे येथे योहान मरियेचा पुत्र झालेला आहे, तुम्हीही कोणाचे तरी व्हा आणि तुमचे आत्मिक कुटुंब जपा. ज्यावेळेस आमचं रक्ताचं नातं नसतं, पण प्रभूच्या प्रीतीमध्ये जे नातं असतं ते नातं खूप भक्कम असतं. आणि ते नातं म्हणजेच आत्मिक कुटुंब, ते आत्मिक कुटुंब देखील आम्हाला जपलं पाहिजे प्रियांनो. एक अतिशय वृद्ध स्त्री होती आणि तिचा एकुलता एक मुलगा परदेशात कामासाठी नोकरीसाठी गेलेला होता. व तो आईला दर महिन्याला पत्र पाठवत असायचा आणि त्यामध्ये परदेशीय चलनाच्या नोटा पाठवत असायचा. पण आईला इच्छा होती की मुलाने मला प्रत्यक्ष येऊन भेटावे किंवा मला परदेशात त्याच्यासोबत राहायला घेऊन जावे. आणि मग मुलगा फक्त पत्रातून लिहित होता की आई, मी कामामध्ये खूप व्यस्त आहे ग, खूप बिझी आहे, तुला भेटायची खूप इच्छा आहे, पण मी कामात बिझी असल्यामुळे तुला भेटू शकत नाही. तुला मी आणखी पैसे पाठवतो, पण मी काही तुला भेटायला येऊ शकत नाही. आणि प्रत्येक वेळेस हा मुलगा आईला पत्र पाठवून खूप पैसे पाठवत असायचा. नंतर काही वर्षाने मुलाच्या विरहामुळे आणि एकटेपणामुळे ती वृद्ध स्त्री खूप आजारी पडली. आणि मग आईने एका शेजारच्यांकडून पत्र लिहून घेतले. त्या पत्रात लिहिलं, बाळा, मी खूप आजारी आहे, मला शेवटचे एकदा तरी तुला भेटावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी डोळे मिटणे अगोदर तुला मला एकदा डोळे भरून पाहायचं आहे, तेव्हा तू लवकर ये. हे पत्र मुलाने वाचलं आणि आईला पुन्हा पत्र लिहिलं, आई, तुला समजत कसं ग नाही? मला इकडे किती महत्त्वाची कामे आहेत. तुझ्यासाठी मला अजिबात वेळ नाही. तुला मी आणखी जास्त पैसे पाठवतो, एखाद्या मोठ्या डॉक्टरांकडे जा, चांगला उपचार करून घे. आणि मग आईला हे मुलाचं पत्र मिळालं. त्या पत्रामध्ये भरघोस अशी रक्कम मिळाली. आणि मग आईने हे मुलाचं पत्र वाचलं. पत्र वाचल्यानंतर तिचं मन खूप दुःखी झालं आणि त्यानंतर आईने डोळे मिटले, ते शेवटचेच. बरेच दिवस झाले आईचं काहीच पत्र नाही आणि म्हणून हा मुलगा थोडासा चिंतित झाला, चिंता करू लागला. आणि मग एके दिवशी शेजारच्यांचं पत्र त्याला आलं आणि त्या पत्रात लिहिलेलं होतं की तुझी आई हे जग सोडून निघून गेलेली आहे. आणि मग काही दिवसांनी तो गावी पोहोचला. त्याने शेजाऱ्यांकडून घराची चावी घेतली, घर उघडलं आणि मग सर्व त्याच्या आईच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. सर्व त्याला त्याचं लहानपण आठवलं. तो आईच्या आठवणीने खूप रडला. आणि मग ज्या खाटेवर आई झोपत होती त्याच्या खाटेखाली एक मोठी पेटी त्याला दिसली. अश्रू पुसत त्याने ती पेटी उघडली आणि मग त्या पेटीमध्ये त्याने पाहिलं तर त्याने पाठवलेली सर्व पत्र आणि दरवेळेस तिला पाठवलेले सर्व त्या परदेशीय चलनी नोटा त्यामध्ये होत्या. प्रियांनो, या पुत्राने जी आईची काळजी कशी घेतली याबद्दल आपण विचार करूयात. त्याने पाठवलेले पैसे तिने तसेच साठवून ठेवलेले होते. त्या ठिकाणी तिला पैशाची गरज नव्हती प्रियांनो, परंतु तिला आपल्या मुलाची गरज होती. आणि प्रत्यक्ष त्याने आईजवळ राहून तो तिची सेवा करू शकत होता, परंतु त्याने त्याची ही जबाबदारी ओळखली नाही. तो केवळ पैशामागे लागला आणि पैशामध्ये त्याने त्याच्या आईची सेवा करायची जबाबदारी या ठिकाणी टाळलेली आहे. आज वधस्तंभावरून प्रभू येशू तिसरा शब्द बोलत आहे, बाई, पहा हा तुझा पुत्र आणि पहा ही तुझी आई.
या ममतेच्या शब्दातून प्रियांनो, आम्ही आमची जबाबदारी आज ओळखावी. आई वडिलांची सेवा करावी, विश्वासाच्या नात्यांना जपावे, संकटातही देवावर विश्वास ठेवावा, दुसऱ्यांची काळजी घ्यावी. यातच प्रभूची प्रीती सामावलेली आहे. देवबाप करो आजचं वचन तो सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.